संधिपाद प्राणी. संधिपाद प्राण्यांचा अर्थच असा आहे की संधी म्हणजे जोडलेले आणि पाद म्हणजे पाय, म्हणजे ज्यांचे पाय जोडयुक्त आहेत त्यांना आपण संधिपाद प्राणी असं म्हणतो. खऱ्या अर्थानं हे संधिपाद असं न म्हणता संपूर्ण शरीरावरील सर्वच भाग खंड खंड पद्धतीनं जोडलेले आहेत असं आपल्याला दिसतं आणि म्हणून एकूणच संपूर्ण शरीरच ते सांध्यांनी युक्त असतं आणि म्हणून त्यांना संधिपाद असं आपण म्हणूया. या प्राण्यांना छोट्या छोट्या तुकड्यांनी जोडून तयार झालेली उपांग असतात किंवा त्याला आपण ॲपेंडेजेस असं सुद्धा म्हणतो. असे ॲपेंडेजेस असलेले जे प्राणी आहेत त्यांना संधिपाद प्राणी म्हणतात. पृथ्वीवर या संघातील प्राण्यांची संख्या सर्वात जास्त आहे आणि म्हणून संधिपाद प्राणी संघ हा प्राण्यांमधील सर्वात मोठा आणि जीवन संघर्षामध्ये सर्व प्रकारे यशस्वी झालेला असा संघ आहे असं मानलं जातं. कारण तो अत्यंत खोल महासागरांमध्ये किंवा सर्वात उंच पर्वत शिखरांमध्ये अशा अनेक प्रकारच्या अधिवासांमध्ये आढळतो. या प्राण्यांचं शरीर त्रिस्तरीय, सत्य देहगुहायुक्त म्हणजे खरीखुरी देहगुहा या प्राण्यांच्या शरीरामध्ये पाहायला मिळू शकते. द्विपार्श्व सममित प्रकारचं शरीर आणि ते खंडीयुक्त असतं. या शरीराभोवती कायटिनयुक्त बाह्य कंकाल किंवा एक्झोस्केलेटन असतं. हे कायटिन हे एक प्रकारचं कार्बोहायड्रेट आहे. आणि हे प्राणी एकलिंगी असतात. यांची उदाहरणं आहेत खेकडा, कोळी, विंचू, पैसा, गोम, झुरळ, फुलपाखरू, मधमाशी, घरमाशी, डास ही त्यांची आणखी काही उदाहरणं. यानंतर मृदुकाय प्राणीसंघ म्हणजे फायलम मोलस्का. या प्राण्यांचं शरीर मऊ बुळबुळीत असतं आणि म्हणून त्यांना मृदुकाय प्राणी म्हणतात. आणि हा सुद्धा प्राण्यांमधील दुसरा सर्वात मोठा असा संघ आहे. हे प्राणी जलचर, भूचर असू शकतात. जलचर मृदुकाय प्राणी हे बहुतेक समुद्रामध्ये राहणारे आहेत. काही गोड्या पाण्यात वावरणारे सुद्धा आढळतात. यांचं शरीर त्रिस्तरीय, देहगुहायुक्त. आता सत्य देहगुहा म्हणायची गरज नाही आहे, तर देहगुहायुक्त आहे आपण म्हणू. अखंडित शरीर आहे आणि ते मृदू आहे, मऊ आहे. गोगलगाईसारखे प्राणी वगळले तर इतर सर्व प्राण्यांचं शरीर द्विपार्श्व सममिती दर्शवतं म्हणजे बायलॅटरल सिमेट्री दाखवतं. आणि गोगलगाय हा प्राणी मात्र त्यांच्या शरीरामध्ये पीळ बसलेला आहे शरीराला असं आढळतं. त्याच्या कवचाचा आकार त्याला प्राप्त होतो आणि त्यामुळं ही सममिती दाखवू शकत नाही. तर यांच्या शरीरामध्ये डोकं, पाय हे पुढील बाजूला आणि आतल्या बाजूला किंवा एका विशिष्ट बाजूला त्यांचं ते अंतरांग संहती किंवा व्हिसरल मास ठेवलेलं गेलेलं असतं. अंतरांग संहती भोवती प्रावार म्हणजे मॅन्टल, पटल असतं आणि हे प्रावार त्याच्या बाहेरील बाजूला कठीण असं कॅल्शियम कार्बोनेटचं संरक्षक कवच तयार करत असतं. हे कवच शरीराभोवती असू शकतं, यात प्राण्यांमध्ये दाखवलं त्याप्रमाणे, किंवा सेपिया, लोलिगो या प्राण्यांच्या शरीरामध्ये ते अंतर्गत भागामध्ये असतं. काही प्राण्यांच्या शरीरामध्ये ते अजिबात नसतं सुद्धा. हे प्राणी एकलिंगी असतात म्हणजे नर वेगळा, मादी वेगळी असते. यांची उदाहरणं आहेत कालव, द्विपुट म्हणजे शिंपला, गोगलगाय, ऑक्टोपस इत्यादी. यानंतर पुढील प्राणीसंघ आहे कंटकचर्मी प्राणी. नावातच अर्थ दडलेला आहे. कंटक म्हणजे काटे आणि चर्म म्हणजे चामडं किंवा त्वचा. ज्यांच्या त्वचेवर इकायनॉस म्हणजे काटे आहेत अशा प्रकारचे प्राणी म्हणून त्यांना कंटकचर्मी प्राणी म्हटलं. या प्राण्यांच्या त्वचेवर कॅल्शियम कार्बोनेटपासून बनलेले काटे असतात. खडबडीत लागतं शरीर, टोकदार लागतं आणि म्हणून त्यांना कंटकचर्मी प्राणी म्हणतात. हे प्राणी फक्त समुद्रामध्ये आढळतात. यांचं शरीर त्रिस्तरीय, देहगुहायुक्त आणि प्रौढावस्थेमध्ये पंच अरीय सममिती दाखवणारं शरीर असतं. परंतु अळी अवस्थेमध्ये मात्र द्विपार्श्व सममिती दाखवणारी शरीर रचना असते. हे प्राणी नलिकापादाच्या सहाय्यानं प्रचलन करतात. नलिकापादांचा उपयोग सक्शन पंप सारखा
केला जातो अन्न पकडण्यासाठी, भक्ष्य पकडण्यासाठी किंवा प्रचलन करण्यासाठी या नलिकापादांचा उपयोग केला जात असतो. काही प्राणी स्थानबद्ध असतात, उदाहरणार्थ सी अर्चिन, ते आपली जागा सोडत नाहीत, परंतु इतर प्राणी मात्र हळूहळू नलिकापादांच्या साहाय्यानं आपली हालचाल करू शकतात. यांचं कंकाल कॅल्शियमयुक्त कंटकी म्हणजे कॅल्शियम कार्बोनेटपासून बनलेले कंटकी स्पाइन्सपासून असतात किंवा त्याच्याचपासून बनलेले पट्टिका किंवा ऑसिकल्स यांच्यापासून ते बनलेले असतात. या प्राण्यांमध्ये पुनरुद्भवन किंवा पुनर्निर्मितीची क्षमता खूप चांगली असते. म्हणजे तारामाशाचा एखादा भाग तुटला, एखादी बाजू तुटली तर त्यापासून नवीन भुजा पुन्हा निर्माण होऊ शकते. हे प्राणी एकलिंगी असतात, म्हणजे नर वेगळा मादी वेगळी. त्यांची उदाहरणं आहेत तारामासा, स्टारफिश, सी अर्चिन, ब्रिटल स्टार, सी कोकुंबर इत्यादी. आणि बहुतेक हे सर्व प्राणी ज्या ठिकाणी खडकाळ समुद्रकिनारा असतो त्या ठिकाणी आढळतात. विशेषतः सी अर्चिन हा आपल्या महाराष्ट्रामध्ये सिंधुदुर्ग जो किल्ला आहे, या सिंधुदुर्ग किल्ल्याच्या मागील बाजूला जे खडकाळ पृष्ठभाग आहे, समुद्रकिनारा आहे, तिथं आढळतात. त्याचबरोबर सी कोकुंबर सिंधुदुर्ग किल्ल्याच्या अवतीभोवती जो खडकाळ पृष्ठभाग आहे तिथं पाहायला मिळू शकतात. पण हे पाहण्यासाठी आपल्याला ओहोटीच्या वेळेला त्या ठिकाणी जाणं गरजेचं आहे. आणि तारामासा हा सुद्धा या सिंधुदुर्गपासूनच दक्षिणेकडील बाजूला एक 5-6 किलोमीटर अंतरावर असणारं जे तारकर्ली बीच नावाचं ठिकाण आहे, त्या ठिकाणी आपल्याला तारामासा भरपूर मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळू शकतात. किंवा कर्नाटकामध्ये कारवार या ठिकाणीमध्ये सुद्धा आपल्याला तारामासा भरपूर पाहायला मिळू शकतात. पुढील संघ आहे अर्ध समपृष्ठरज्जू प्राणी किंवा हेमी कॉर्डेटा. हेमी म्हणजे अर्ध, कॉर्डेटा म्हणजे नोटोकॉर्ड. अर्धवट समपृष्ठरज्जू असलेले प्राणीसंघ आहेत. यांचं शरीर 3 प्रमुख भागांमध्ये विभागलेलं असतं: शुंड किंवा शुंडा, गळपट्टी आणि प्रकांड. शुंडेमध्येच फक्त या प्राण्यांच्या शरीरामध्ये पृष्ठरज्जू असतो, म्हणून यांना अर्धसमपृष्ठरज्जू प्राणी असं संबोधतात. यांना ॲकॉर्न कृमी असं सुद्धा म्हटलं जात असतं. हे सागर निवासी आहेत, वाळूमध्ये बीळ करून राहतात. श्वसनासाठी त्यांना 1 ते अनेक कल्ला विदरे असतात, म्हणजे फॅरेंजियल गिल स्लिट्स असतात. या अर्थानं हे कॉर्डेटमध्ये किंवा पृष्ठरज्जू प्राण्यांच्या मध्ये येतील, परंतु शरीराच्या अगदीच छोट्या भागामध्ये त्यांच्यामध्ये नोटोकॉर्ड असतो किंवा पृष्ठरज्जू असतो, म्हणून त्यांना अर्धसमपृष्ठरज्जू प्राण्यांच्यामध्ये घेतलेलं आहे. हे प्राणी एकलिंगी असतात, म्हणजे नर वेगळा मादी वेगळी, किंवा दोन्ही एकत्र असणारे सुद्धा प्राणी असू शकतात. यांची उदाहरणं आहेत बॅलनोग्लॉसस, सॅकोग्लॉसस. इथं खाली दिलं त्याप्रमाणे हे यांच्यामध्ये असमपृष्ठरज्जू प्राण्यांची वैशिष्ट्ये आहेतच आणि पृष्ठरज्जूचीही काही वैशिष्ट्ये दिसतात. आणि म्हणून हे असमपृष्ठरज्जू प्राणी आणि समपृष्ठरज्जू प्राणी यांच्यामधील जोडणारे दुवे किंवा कनेक्टिंग लिंक म्हणून सुद्धा या प्राण्यांकडं पाहिलं जात असतं. नमस्कार मित्रांनो, आता आपण पुढे जाऊ. समपृष्ठरज्जू प्राणीसंघ जो आहे यांच्यामध्ये रचना कशा असतात त्यांची उदाहरणं आपण आता पाहू. या प्राण्यांच्या शरीरामध्ये आधार देणारा पृष्ठरज्जू असतो, म्हणजे नोटोकॉर्ड असतो. आणि त्यांचे 3 गटांमध्ये विभाजन केलेलं आहे. त्यापैकी एक पुच्छ समपृष्ठरज्जू प्राणी, दुसरा आहे शीर्ष समपृष्ठरज्जू प्राणी, आणि तिसरा आहे व्हर्टिब्रेटा गटातील प्राणी. आता या प्राण्यांच्या ठळक वैशिष्ट्यांचा अभ्यास आपण यापूर्वी केलेला आहेच, तरीसुद्धा आपण पुन्हा एकदा थोडीशी उजळणी करायची. विकासाच्या अवस्थांपैकी कोणत्या ना कोणत्या अवस्थामध्ये त्यांच्या शरीरामध्ये पृष्ठरज्जू किंवा नोटोकॉर्ड असतोच.
त्याचबरोबर कोणत्या ना कोणत्या विकासाच्या अवस्थेमध्ये ग्रसणीला कल्ला विदरे असतात, हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. चेतारज्जू एकच असतो, पृष्ठबाजूस असतो, नळीसारखा पोकळ असतो, त्याच्यातून मध्यनाल जाते. हृदय हे अधर बाजूला म्हणजे व्हेंट्रल बाजूला असते. ही त्यांची वैशिष्ट्य आहेत. आता त्यातील उपसंघ क्रमांक 1, पुच्छ समपृष्ठरज्जू प्राणी किंवा कंचुकयुक्त बाह्यकवची प्राणी, त्यांना युरोकॉर्डेटा असं म्हटलेलं आहे. हे प्राणी समुद्र निवासी आहेत. यांचं शरीर हे कंचुक या चर्मसाम्य आवरणानं आच्छादलेलं असतं. यांच्या आळ्या स्वतंत्रपणानं पोहणाऱ्या असतात, परंतु प्रौढावस्थेमध्ये मात्र हा प्राणी एखाद्या ठिकाणी स्थिरावतो आणि तो त्या ठिकाणी बैठ्या पद्धतीनं जीवन पूर्ण करतो. आणि यांच्या आळ्या स्वतंत्रपणे पोहतात. त्यांच्या फक्त शेपटीच्याच भागामध्ये पृष्ठरज्जू असतो आणि म्हणून त्यांना पुच्छ समपृष्ठरज्जू प्राणी असं म्हणतात. परंतु नंतर विकास झाल्यानंतर हे प्राणी सागर तळाशी स्थिरावतात आणि ते मग स्थानबद्ध पद्धतीनं त्यांचं जीवन सुरू होतं. यांची उदाहरणं आहेत हर्डमानिया, डॉलिओलम, तसेच ऑइकोप्ल्युरा, इत्यादी. यानंतर दुसरा उपसंघ आहे शीर्ष समपृष्ठरज्जू प्राणी, म्हणजे इंग्लिशमध्ये सेफॅलोकॉर्डेटा. सेफॅलॉन म्हणजे कपाळ, म्हणजे शीर्ष. अगदी डोक्याच्या म्हणजे अगदी टोकाच्या शीर्ष भागापासून संपूर्ण शरीरभरपर्यंत जाणारा नोटोकॉर्ड यांच्यामध्ये असतो आणि म्हणून यांना आपण सेफॅलोकॉर्डेटा असं म्हणतो. हे प्राणी लहान माशाच्या आकारासारखे असतात, सागर निवासी आहेत. यांचा पृष्ठरज्जू संपूर्ण शरीराच्या लांबी इतका असतो. यांची ग्रसणी खूप मोठी असते आणि तिला कल्ला विदरे असतात. अशा प्रकारचे हे प्राणी आहेत. हे प्राणी एकलिंगी असतात आणि त्याचं उदाहरण आहे एम्फिऑक्सस. त्यानंतर उपसंघ तिसरा पृष्ठवंशीय प्राणी म्हणजे व्हर्टिब्रेटा किंवा त्यांना क्रॅनिएटा असं पण म्हटलेलं आहे. यांचा अर्थ आपण लक्षात घेऊया. या प्राण्यांच्या शरीरामध्ये विकासाच्या सुरुवातीच्या अवस्थेमध्ये पृष्ठरज्जू असतो, परंतु या पृष्ठरज्जूचं रूपांतर पुढं या पाठीच्या कण्यामध्ये केलं जात असतं आणि म्हणून त्यांना पृष्ठवंशीय प्राणी असं म्हणतात. यांचं शिर किंवा डोके पूर्णपणानं विकसित झालेलं असतं आणि अशा पूर्ण विकसित झालेल्या डोक्यामध्ये मेंदू असतो, अतिशय विकसित असा, आणि तो कवटीमध्ये संरक्षित असतो. म्हणजे क्रॅनियम, कवटी म्हणजे क्रॅनियम, यामध्ये संरक्षित झालेला असतो आणि म्हणून सुद्धा या प्राण्यांना क्रॅनिएटा असं संबोधलं जातं. आता यांच्या शरीरामध्ये अंतःकंकाल म्हणजे एंडोस्केलेटन हे कास्थीमय किंवा अस्थिमय असू शकतं. कास्थी म्हणजे कार्टिलेज, अस्थि म्हणजे बोन्स. काही पृष्ठवंशीय प्राणी जबडे विरहित म्हणजे अग्न्याथा हा एक प्रकार, आणि इतरांना जबडे असणारे प्राणी असे असतील त्यांना आपण ग्नॅथोस्टोमॅटा असं म्हणतो. आता पृष्ठवंशीय प्राणी गटांमध्ये जो अग्न्याथा आहे किंवा जबडे विरहित जे प्राणी आहेत त्यातील एकच वर्ग आहे वर्ग चक्रमुखी, ज्यांना आपण सायक्लोस्टोमॅटा असं म्हणू. सायक्लोस्टोमॅटाचा अर्थच असा आहे, सायक्लो म्हणजे चक्राकार, गोल म्हणजे वर्तुळाकार असलेलं, आणि स्टोमा म्हणजे मुख, तोंड, वक्राकार किंवा चक्राकार मुख असलेलं. या प्राण्यांना जबडे विरहित असं चुशी मुख असतं, म्हणजे ते रक्त शोषून घेतं मोठ्या माशाचं. त्वचा मृदू असते, खवले विरहित असते म्हणजे बाह्य कंकाल नाही. युग्मित उपांगे नसतात कारण त्यांची गरज नाही, यांना पोहायचं नाही आहे. इतर मोठ्या माशाच्या शरीरावर चिकटून यांना आयुष्यभर त्याच्याबरोबर फिरता येईल. अंतःकंकाल कास्थीमय असतं, कार्टिलेजपासून बनलेलं असतं. हे प्राणी बाह्यपरिजीवी असतात, इतर मोठ्या माशांचे रक्त शोषून घेऊन उदरनिर्वाह करत असतात. त्यानंतर पेट्रोमायझम आणि मिक्झिन ही त्यांची उदाहरणं आहेत. यानंतर ग्नॅथोस्टोमॅटा किंवा
जबडे असणारे प्राणी जे आहेत त्यांच्यामधील पुढील वर्ग आहे मत्स्य वर्ग म्हणजे क्लास पायसेस. हे प्राणी शीतरक्ती म्हणजे यांचं शरीराचं तापमान आजूबाजूच्या पाण्याच्या किंवा इतर जो परिसर आहे त्या परिसरातील तापमान ज्या पद्धतीनं असेल त्या पद्धतीनं यांचं तापमान बदलतं आणि म्हणून त्यांना शीतरक्ती प्राणी म्हणतात. समुद्राच्या पाण्यामध्ये किंवा गोड्या पाण्यात आढळतात अशा प्रकारचे हे प्राणी आहेत. पाण्याचा प्रतिरोध कमीत कमी व्हावा, रेझिस्टन्स कमीत कमी व्हावा म्हणून दोन्ही टोकाला शरीर निमुळतं असतं, म्हणून त्याला स्पिंडल शेप्ड बॉडी असं म्हटलं जात असतं. यांना पोहण्यासाठी युग्मित आणि अयुग्मित पर असतात. युग्मित म्हणजे जोडीचे, इकडं डाव्या बाजूला एक उजव्या बाजूला एक. पुच्छ पर असतो, माशांना पोहण्याच्या प्रक्रियेमध्ये दिशा बदलण्यासाठी मदत करतात. यांचं बाह्य कंकाल खवल्यांच्या स्वरूपामध्ये असतं, स्केल्स असतात आणि अंतःकंकाल कास्थिमय किंवा अस्थिमय असतं आणि यांचं श्वसन कल्ल्यांमार्फत होतं. यांच्यामधील रोहू, पापलेट, समुद्र घोडा ही जी उदाहरणं आहेत ही अस्थिमय प्रकारची उदाहरणं आहेत. आणि शार्क, इलेक्ट्रिक रे, स्टिंग रे हे प्राणी कास्थिमय प्रकारचे आहेत. त्यानंतर पुढील वर्ग आहे उभयचर वर्गातील प्राणी म्हणजे ॲम्फिबिया. हे प्राणी त्यांच्या डिंबावस्थेमध्ये फक्त पाण्यामध्ये राहतात, जलीय श्वसन करतात म्हणजे कल्ला वितरणच्या साह्यानं. आणि प्रौढावस्थेमध्ये मात्र ते जमीन आणि पाणी या दोन्ही ठिकाणी राहू शकतात आणि म्हणून त्यांना उभयचर प्राणी असं म्हणतात. ॲम्फी मीन्स ड्युअल आणि बायोस मीन्स लाईफ, दोन ठिकाणी ते राहू शकतात म्हणून त्यांना ॲम्फिबिया असं सुद्धा म्हणतात. यांना उपांगांच्या दोन जोड्या असतात, पुढील दोन उपांग आणि मागील दोन उपांग या पद्धतीनं. आणि यांच्या अंगुलींना नखे नसतात. बाह्यकंकाल नसतं, कारण बाह्यकंकाल जर आला तर मग ओलसर त्वचेमार्फत होणारं श्वसन आहे, ही श्वसन प्रक्रिया होण्यामध्ये अडथळे येऊ शकतात. त्वचा मृदू आहे, श्वसनासाठी नेहमी ओलसर असते. बाह्यकर्ण नसतो, पाण्याचा रोध होऊ शकतो त्याला, परंतु कर्णपटल असतं, त्यांना ऐकू जातं. यांना मान नसते, डोके धडाला चिकटलेले असते, परंतु दृष्टी चांगली असावी म्हणून डोळे शरीराच्या बाहेर आलेले असतात, बटबटीत असतात आणि त्यांना पापण्या असतात, ते त्या संरक्षण करण्यासाठी उपयुक्त ठरतात. यांची उदाहरणं आहेत बेडूक, टोड, सॅलॅमेंडर इत्यादी. यानंतर पुढील वर्ग आहे सरीसृप म्हणजे रेप्टिलिया. हे प्राणी उत्क्रांती क्रमानुसार पूर्णपणानं भूचर होऊन पहिल्यांदा जमिनीवर येणारे प्राणी असे मानले जातात. आणि यांना हे सुद्धा शीतरक्ती प्राणी आहेत म्हणजे पॉयक्युलोथर्मिक ॲनिमल्स असं म्हणतात. शरीराचं तापमान ते स्वतः स्थिर ठेवू शकत नाहीत, वातावरणातल्या परिस्थितीप्रमाणे किंवा आजूबाजूच्या परिस्थितीप्रमाणे त्यांचं तापमान बदलत राहतं. शरीर उचललं जात नाही, पाय आखूड असतात आणि कमी शक्तीचे असतात, त्यामुळं ते जमिनीवर सरपटत चालताना आढळतात. शरीर जड असतं. यांची त्वचा कोरडी असते, खवलेयुक्त असतात, खडबडीत असते, कारण त्यांच्यामध्ये हे प्राणी जमिनीवर सरपटत जाणार आहेत, शरीर घासलं जाणार आहे, काटेकुटे दगड यांच्यामधून जात असताना त्यांना इजा होण्याची शक्यता असते. त्यांच्यापासून संरक्षण व्हावं म्हणून शरीरावर खवले आढळतात. यांच्यात शीर आणि धड यांच्यामध्ये मान पहिल्यांदा अस्तित्वात आलेली आहे. बाह्यकर्ण नसतो. अंगुलींना नखे असतात म्हणजे आधार घेऊन झाडांवर जाताना किंवा भिंतीवर चढताना किंवा खडकांमध्ये चढताना अशा या नख्यांचा वापर होऊ शकतो. त्यानंतर त्यांची उदाहरणं आहेत कासव, पाल, साप, सरडा, सुसर इत्यादी. पुढील वर्ग आहे पक्षी वर्ग क्लास एव्ज. हे कशेरू हे प्राणी खेचर जीवन जगण्यासाठी म्हणजे एव्हियन मोड ऑफ लाईफ जगण्यासाठी अनुकूलित झालेले आहेत, म्हणजे हवेत संचार करण्यासाठी अनुकूलित आहेत. अर्थात म्हणजे काय तर शरीर दोन्ही बाजूला निमुळतं, मध्ये फुगीर असं असेल, हवेचा रोध कमी होईल. त्याचबरोबर पर असतील की जे वजन कमी करतील, त्याचबरोबर हाडं पोकळ असतील
की ज्यामुळे त्यांची घनता कमी होईल आणि फुफ्फुसाला लागून त्यांच्या शरीरामध्ये अनेक वायुकोश किंवा वायुपोकळ्या आढळतात. ह्या सर्व गोष्टी या खेचर जीवनासाठी अनुकूलन करण्यासाठी उपयुक्त ठरलेल्या आहेत. हे प्राणी उष्णरक्ती आहेत. पहिल्यांदा उष्णरक्ती प्रकारचे प्राणी आपण या ठिकाणी आता अभ्यासतो आहोत. म्हणजेच याला इंग्लिशमध्ये होमिओथर्म्स असं म्हणतात. म्हणजे स्वतःचं शरीराचं तापमान ते स्थिर ठेवू शकतात. आजूबाजूचं तापमान कसंही असलं तरी ते स्वतःचं तापमान मात्र स्थिर ठेवू शकतात. हवेत उडताना हवेचा प्रतिरोध कमी करण्यासाठी शरीर दोन्ही टोकांना निमुळतं असतं, म्हणजे स्पिंडल शेप्ड बॉडी असते. अग्र उपांगांचं रूपांतर पंखांमध्ये झालेलं असतं आणि त्यांची जी पश्च उपांग असतील त्यांच्यामध्ये त्यांची ज्या अंगुल्या असतील त्या खवल्यांनी आच्छादित असतात या ठिकाणी आणि त्यांच्या टोकांना नखं असतात. बाह्य कंकाल पिसांच्या स्वरूपामध्ये असतं आणि शीर आणि धड यांच्यामध्ये मान असते. आणि यांचं आणखी एक वैशिष्ट्य असं की यांच्यामध्ये जबड्याचे रूपांतर चोचीमध्ये झालेले असते. त्यामुळं दातांचं काम आता या ठिकाणी नाही आणि म्हणून या प्राण्यांना दात नसतात. कठीण कवची चोच ही या ठिकाणी अन्न फोडण्यासाठी अन्नाचे तुकडे करण्यासाठी पुरेशी ठरते. अशा पद्धतीनं या प्राण्यांच्या शरीरातील अनुकूलन घडलेलं असतं. ही यांची उदाहरणं आहेत. या ठिकाणी असलेला हा कबूतर, चिमणी, कावळा, घार, गिधाड, पेंग्विन इत्यादी. यानंतर सर्वात विकसित असलेला सस्तन प्राणीवर्ग आपण पाहू. सस्तनचा अर्थच आहे यांना स्तनग्रंथी असतात किंवा दुग्धग्रंथी असतात. अर्भकाची वाढ घडवून आणण्यासाठी त्यांना पोषक द्रव्य पुरवण्यासाठी जे स्तनग्रंथी असतात ते स्तनग्रंथी या प्राण्यांच्या शरीरामध्ये आढळतात. म्हणून त्यांना मॅमॅलिया म्हणजे मॅमरी ग्लँड्स असणारे अशा अर्थाने त्यांना म्हणतो. दुग्ध स्रवणारे ग्रंथी असणं हा त्यांचा विशिष्ट गुणधर्म आहे. हे उष्णरक्ती आहेत म्हणजे होमिओथर्मिक आहेत. डोके, मान, धड, शेपूट हे शरीराचे भाग आहेत. अंगुलींना नखं असतात किंवा नखर असतात, खूर असतात पळणाऱ्या प्राण्यांच्यासाठी वगैरे. त्याचबरोबर शरीरामध्ये बाह्यकंकाल असतं केसांच्या स्वरूपामध्ये किंवा लोकरीच्या स्वरूपामध्ये. यांची उदाहरणं आहेत मानव प्राणी, कांगारू, डॉल्फिन, वटवाघूळ, मांजर, उंदीर, हत्ती, देवमासा इत्यादी.